हे देवा गणराया, आमच्या खेळाला हजेरी लाव र बाबा. होय रे देवा. चला चला तालमीला सुरुवात करूया. चला चला आठवा लवकर. हे बाबू चल चल ढोलक घे लवकर. चला चला बिगी 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 बिगी. आपलं सामान घे. आनंदी ठीक. हे चाळ तू बांध तुझ्या पायात. अग तालमीला इतरांच्या जागेवर नाचतेस की नाही? आज माझ्या जागेवर नाच. ए मावशे, अगं काय पण काय बोलतेस? गाणे गाजवणार पड. आनंदी बांध चाळ पायात. आता ग बया, असं कसं? समजा कसं अगदी रीतिरिवाजाप्रमाणे व्हायला हवं. म्हणजे अरे असं काय करतोस? हे पूजेचे चाळ बांधायचं मान म्हातारीच असतं या. माझ्या पायात बी हिनच चाळ बांधले होते. तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय ना? तुमचा होणारा जावई आमच्या कंपनीत मॅनेजर आहे. त्याच्या प्रमोशनचं लेटर माझ्या डेस्कवरती येऊन पडलंय. फक्त सही व्हायची राहिली. विष्णू कधीपर्यंत बाहेर येईल? संध्याकाळपर्यंत. तासाभरात जमणार नाही? जमेल ना मॅडम. स्वतः जातीनं त्याला इथे सोडायला यायचं. ए चला, माझ्याकडे टाइम नाही. चला चला, तुमच्या ह्या गुलाबाला वाड्यातल्या बागेत फुलायचं निमंत्रण आलंय. चला. मी नाही यायची आज. माझी तब्येत लई खराब आहे. सर्दी खोकला आणि ताप भरलाय अंगात. साहेब सगळं बघून घ्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. चला येळ नाही. मालक ऐका ना, म्हणजे 2-4 दिवसामध्ये बारी उभी राहायची आहे. ए जास्त बोलायचं काम नाही. मी बोलतो तसं करायचं. अजिबात बोलायचं नाही. समजलं का? गुपचूप गाडीत बसायचं. कलेक्टर साहेब पण आले ते तिकडं तात्या साहेबांसोबत. तुला सांगितलं नाही येता? नाही नाचणार त्या कलेक्टर समोर. अगं बाई, तुला नाचायचं कुठे? साहेब बघून घ्या त्याला समजत. तू चल की कधीतरी बापाशी सुद्धा बोलून बघ. त्याच्याशी बोल. अगं खूप काही बोलायचं त्याला तुझ्याशी, पण तुझ्या आईच्या भीतीनं तो काही बोलत नाही. अगं मी मम्माशी बोलली आहे. अच्छा, तिचा काही दोष नाहीये. हो, तू तुझ्या आईचीच बाजू घेणार. अगं पण कधीतरी बापाला बोलतं कर. त्याचं दुःख समजून घ्यायचा प्रयत्न कर. अगं असं काहीच नाही आजी. खरं तर मम्मापेक्षा जास्त काळजी मी बाबांची करते. हो ना? मग अशी नुसतं बोलत बसू नकोस. त्याच्या खोलीत जा, त्याचं गाऱ्हाणं ऐक, मग कळेल. मावशी, आज जे काय झालं त्याला कोण जबाबदार आहे? म्हणजे समध्या प्रकाराला तू जबाबदार आहेस. तरी तुला सांगितलं होतं, हे गाव तसं बरं दिसत नाही, आपण निघूया इथनं म्हणून. आणि सुपारी घेतली ती? माणसाच्या जीवापरीस तुला सुपारी मोठी वाटते होय मावशी? अरे या सुपारीच्या पैशावर तर चाललंय रे बाबा. अगं मग मोलमजुरी करू की? आणि प्रश्न जर पैशाचाच असेल ना, का आपल्याकडे जेवढं आहे ना तेवढं समजा ऐकू. तेवढं दागिने घालून मिरवतेस ना, ते कधी कामाला यायचे? हे जर खरे असते तर कवा चिकली असते रे. ताई आली. अगं काय ग गुलाबे, कशी आहेस आता? ताप नाही ना? अगं बरी आहे की. डॉक्टरला बोलवलं होतं त्या लोकांनी. सुई टोचली या, दवा पाणी बी केलं. अगं डॉक्टर म्हणालेत तासाभरात ताप उतरल म्हणून. तो तात्या लय भला माणूस आहे. इथे येऊन मला 2 दिवस झाले आणि हा आज मला फोन करतोय. तुमचा फोनच नाही उचलणार. बस बोंबलत. गुड गुड. तुला नाही बोलायचं ना? नाही. मग मला दे, मी बोलते. कशाला? हे नॅन्स, अजिबात फोन देऊ नकोस. ती कधीपासून तुमचा अफेअर तुटण्याची वाटच बघते. माझ्या विरुद्ध गॉसिपिंग? हो. मला फोन दे. नाही देणार. नॅन्स, मला फोन नाही देणार. पळलेलं कुत्र्याला आवर. तू जन्माला घातलेलं कुत्र गावात मोकाट सुटलंय, त्यावर आधी. अक्का!